नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जी के हंस तुमचं सर्वांचं आजच्या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, असं म्हणतात की जी गोष्ट आपण जास्त वेळ ऐकतो किंवा जी गोष्ट आपण मॅक्सिमम टाईम ऐकतो ती आपल्याला लवकर लक्षात राहते किंवा ती गोष्ट आपण लवकर शिकतो. म्हणून बोलण्यापेक्षा जर कोणी गोष्ट जास्त वेळ ऐकत असेल तर ती गोष्ट त्याला लवकर लक्षात येते. म्हणून तुम्ही जर लहान मुलांचं बघितलं असेल तर ते गोष्ट जास्त वेळ ऐकतात म्हणून ते लवकर शिकतात. म्हणून मित्रांनो, आपल्याला या पॉडकास्टच्या माध्यमातून येणाऱ्या परीक्षांचा अभ्यास करायचा आहे. तर येणारी परीक्षा ही कितीही काठिण्य पातळी वाढत असली तरी आपल्याला ती लवकर कॅप्चर करायची किंवा आपल्याला ती लवकर पोस्ट काढायची आहे. आणि त्यासाठी आपण आपल्या कामात गुंतलेलं असतानाही हेडफोनच्या माध्यमातून ही पॉडकास्ट ऐकू शकतो. त्यामुळे काय होईल, आपले फॅक्ट्स पक्के होतील आणि सरळ सेवा असो किंवा MPSC ग्रुप बी, ग्रुप सी कोणतीही एक्झाम असो, आपण ती एक्झाम अगदी सहजतेने काढू शकतो. चला तर मित्रांनो, मग सुरू करूया. मित्रांनो, आजचं जे पॉडकास्ट आहे ते पॉडकास्ट डिपेंड आहे स्वातंत्र्योत्तर भारतातील काही महत्त्वाच्या फॅक्ट्सवर किंवा ज्या घटना घडल्या होत्या त्या घटनांमध्ये काय फॅक्ट्स होते त्यावर आपण ही बघणार आहोत किंवा ऐकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते माउंटबॅटन. काय होते? लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. परंतु जर मी म्हटलं की स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते, तर स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते राजगोपालचारी. कोण होते? तर राजगोपालचारी. परंतु भारताचे पहिले राष्ट्राध्यक्ष बघायचे झाल्यास ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोण होते? राजेंद्र प्रसाद. परंतु जर भारताचे पहिले पंतप्रधान बघायचे झाल्यास किंवा भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते, तर ते होते पंडित जवाहरलाल नेहरू. कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. आता जर संस्थानांचं विलिनीकरण बघायचं झाल्यास म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संस्थानाचं जर विलिनीकरण बघायचं झाल्यास 26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीर संस्थानाचं विलिनीकरण करण्यात आलं. कोणाचं विलिनीकरण करण्यात आलं? तर 26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीर संस्थानाचं विलिनीकरण करण्यात आलं. त्यानंतर जुनागड संस्थानाचं विलिनीकरण हे 20 फेब्रुवारी 1948 रोजी करण्यात आलं. कधी करण्यात आलं? तर 20 फेब्रुवारी 1948 रोजी जुनागड संस्थानाचं विलिनीकरण करण्यात आलं. आणि हैदराबाद संस्थानाचं विलिनीकरण कधी करण्यात आलं? तर हैदराबाद संस्थानाचं विलिनीकरण हे 17 सप्टेंबर 1948 रोजी करण्यात आलं. कधी करण्यात आलं? 17 सप्टेंबर 1948 रोजी. म्हणून जर अगदी साध्या आणि सोप्या शब्दात संस्थानांचं विलिनीकरण लक्षात ठेवायचं झाल्यास 26 ऑक्टोबर 1947 हे काश्मीर संस्थानाचं, 20 फेब्रुवारी 1948 हे जुनागड संस्थानांचं आणि 17 सप्टेंबर 1948 हे हैदराबाद संस्थानांचं विलिनीकरण करण्यात आलं. त्यानंतर भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 रोजी भरली होती. मित्रांनो, कधी भरली होती? 9 डिसेंबर 1946 रोजी. कसली बैठक? तर भारतीय संविधान सभेची. कोणती बैठक? तर पहिली बैठक. लक्षात ठेवा मित्रांनो, भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 रोजी भरली होती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. आणि घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष, बघा मित्रांनो, हा प्रश्न वारंवार विचारला जातोय. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 रोजी तिची अंमलबजावणी झाली. बघा, कन्फ्यूज होण्याचा प्रश्न नाही मित्रांनो इथे. 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकृत झाली. काय झाली? घटना स्वीकृत झाली. परंतु 26 जानेवारी 1950ला तिची अंमलबजावणी सुरू झाली. कधी झाली? तर 26 जानेवारी 1950ला तिची अंमलबजावणी सुरू झाली. घटना समितीचे कार्य हे किती वर्ष चालले? तर हे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालले. किती वर्ष चालले? तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालले. कशाचे काम? तर घटना समितीचे काम. आणि इसवी सन 1948 मध्ये भाषावार प्रांतरचना करण्यासाठी दार समिती नेमण्यात आली. कधी नेमण्यात आली? इसवी सन 1948 मध्ये भाषावार प्रांतरचना करण्यात आली. म्हणजे भाषेनुसार प्रांतांची रचना करण्यासाठी दार समिती नेमण्यात आली होती. आणि दार समितीने भाषावार प्रांतरचना घातक ठरेल असे सुद्धा नमूद केले होते. काय नमूद केले होते दार समितीने? की भाषावार प्रांतरचना म्हणजे भाषेनुसार जी रचना होणार आहे प्रांतांची ती घातक ठरेल असं नमूद केलं होतं. तेलुगू भाषा बोलणाऱ्यांचा आंध्र प्रदेश निर्माण व्हावा यासाठी श्री पोट्टू श्रीरामलू यांनी आमरण उपोषण केलं. कोणी केलं? श्री पोट्टू श्रीरामलू यांनी आमरण उपोषण केलं. कशासाठी? तेलुगू भाषा बोलणाऱ्यांचा आंध्र प्रदेश निर्माण होण्यासाठी. आणि आंध्र प्रदेश हे प्रथम राज्य 1 ऑक्टोबर 1953 रोजी अस्तित्वात आलं. कधी आलं? 1 ऑक्टोबर 1953 रोजी आंध्र प्रदेश हे प्रथम राज्य अस्तित्वात आलं. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना 22 मार्च 1953 रोजी करण्यात आली. त्याचे अध्यक्ष श्री फाजल अली होते. कोण होते? त्याचे अध्यक्ष श्री फाजल अली होते. कशाचे? राज्य पुनर्रचना आयोगाचे. कधी नेमण्यात आली होती किंवा त्या
आयोगाची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 22 मार्च 1953 रोजी करण्यात आली होती. आणि त्या राज्य पुनर्रचना आयोगाचे सदस्य कोण होते? तर के.एम. पन्नीकर आणि हृदयनाथ कुंजरू. कोण होते? के.एम. पन्नीकर आणि हृदयनाथ कुंजरू. बघा हा प्रश्न मित्रांनो वारंवार विचारला जातोय. के.एम. पन्नीकर आणि हृदयनाथ कुंजरू कशाचे सदस्य होते? तर राज्य पुनर्रचना आयोगाचे. त्याची स्थापना कधी झाली होती? 22 मार्च 1953 रोजी. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? श्री फाजल अली. कोण होते? श्री फाजल अली. त्यानंतर केंद्र सरकारने फाजल अली कमिशनच्या अहवालानुसार राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 संमत केला. काय केला? केंद्र सरकारने फाजल अली कमिशनच्या अहवालानुसार राज्य पुनर्रचना अधिनियम कधी संमत केला? 1956 मध्ये. आणि 1962 मध्येच चीन भारतावर आक्रमण केलं. कधी केलं? चीनने भारतावर आक्रमण 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केलं. आणि 1965 मध्ये पाकिस्तानने सुद्धा भारतावर आक्रमण केलं. म्हणजे बघा 2 वर्षाच्या काळातच, म्हणजे 62 मध्ये हे आक्रमण झालं आणि त्यानंतर लगेच 65 मध्ये पाकिस्तानने सुद्धा भारतावर आक्रमण केलं. परंतु पाकिस्तानला नाराजी झाली. काय झालं? पाकिस्तान जिंकू शकला नाही. कारण 1971 मध्ये बांगलादेशी मुक्तीसाठी भारताने प्रयत्न केले. कधी केले? 1971 मध्ये बांगलादेश मुक्तीसाठी भारताने पुन्हा प्रयत्न केले. आणि 1975 मध्ये देशात आणीबाणी लावण्यात आली. आणीबाणीचा काळ कोणता होता मित्रांनो? 1975 होता. 1977 मध्ये बिगर काँग्रेसी पहिली जनता दलाचे सरकार केंद्रात आले. कोणते सरकार केंद्रात आले? तर पहिले जनता दलाचे सरकार आले. कधी आले? 1977 मध्ये. बिगर काँग्रेस होते म्हणजे काँग्रेसला सोडून जे होते ते 1977 मध्ये आले. त्यानंतर 1984 मध्ये इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली. कधी करण्यात आली? 1984 मध्ये इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली. आणि 1991 मध्ये राजीव गांधींना मानवी बॉम्बने ठार मारले गेले. मानवी बॉम्बने त्यांची हत्या करण्यात आली. कधीची घटना आहे ही? 1991 मधली घटना आहे. आता मित्रांनो आपण जास्त पुढे न जाता आपल्या इतिहासात परत जाऊया, म्हणजेच आपल्या इतिहासात मागे जाऊया. कारण आता आपल्याला तेवढाच अभ्यास करणे गरजेचे आहे जेवढा आपली पोस्ट काढण्यापुरतं तात्पुरता आहे. म्हणजे काय? तर आपल्याला एक्स्ट्रा अभ्यास करण्याची गरज नाही. कारण की मित्रांनो तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना किंवा स्पर्धा परीक्षेत तुम्ही गुंतलेले असताना तुम्हाला या गोष्टी कळायला हव्यात की कोणत्या गोष्टी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने उपयोगाच्या आहे आणि कोणत्या गोष्टी नाही. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने उपयोगाच्या नाही त्या गाळणे तुम्हाला शिकायला हवे. म्हणून त्यासाठी आपण आपल्या इतिहासात परत जाऊया आणि आता आपण चर्चा करूया किंवा आपण समजून घेऊया ज्या काही सामाजिक संघटना स्थापन झाल्या होत्या आणि त्यांचे संस्थापक कोण होते. म्हणजे ज्या सामाजिक संघटना आणि संस्थापक परीक्षेत विचारले जातात किंवा जे मॅक्सिमम टाइम विचारले जातात किंवा ज्यांनी विचारण्याची शक्यता जास्त असते त्यांच्याबद्दल आता आपण चर्चा करूया. मित्रांनो तुम्हाला आठवत आहे का की प्रार्थना समाज हा कोणी स्थापन केला होता? लक्षात घ्या मित्रांनो, प्रार्थना समाज स्थापन केला होता डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी. कोणी स्थापन केला होता? डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी. आणि डिप्रेस क्लास मिशन किंवा राष्ट्रीय मराठा संघ हे कोणी स्थापन केलं होतं? तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी स्थापन केलं होतं. काय स्थापन केलं होतं त्यांनी? डिप्रेस क्लास मिशन आणि राष्ट्रीय मराठा संघ. कोणी स्थापन केलं होतं? महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी. आणि जर मी म्हटलं हरिजन सेवक संघ हे कोणी स्थापन केलं होतं? तर हरिजन सेवक संघ स्थापन केला होता महात्मा गांधी यांनी. काय स्थापन केला होता? हरिजन सेवक संघ. कोणी स्थापन केला होता? महात्मा गांधी यांनी. आणि जर जगदंबा कुष्ठनिवास हा जर प्रश्न आला की जगदंबा कुष्ठनिवास कोणी स्थापन केलं होतं? तर जगदंबा कुष्ठनिवास स्थापन केलं होतं डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी. कोणी स्थापन केलं होतं? तर डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणकोणत्या संस्था स्थापन केल्या होत्या किंवा कोणकोणत्या सामाजिक संघटना स्थापन केल्या होत्या? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था, जुबली ट्रेनिंग कॉलेज, युनियन बोर्डिंग हाऊस याप्रमाणे अनेक संस्था कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केल्या होत्या. भारत सेवक समाज मित्रांनो लक्षात घ्या, भारत सेवक समाज कोणी स्थापन केला होता? भारत सेवक समाज स्थापन केला होता गोपाळ कृष्ण गोखले यांनी. कोणी स्थापन केला होता? गोपाळ कृष्ण गोखले यांनी. कोणता समाज? भारत सेवक समाज. त्यानंतर पंडित रमाबाई यांनी कोणकोणत्या संस्था स्थापन केल्या होत्या? तर बघा मित्रांनो, पंडित रमाबाई यांनी अनेक संस्था स्थापन केल्या होत्या. त्यामध्ये कोणकोणत्या होत्या? त्यामध्ये होत्या शारदा सदन जे मुंबईला स्थापन झालं होतं, मुक्ती सदन जे केडगावला आहे आणि आर्य महिला समाज जे पुणेला स्थापन केला होता. काय काय सांगितलं मी? तर शारदा सदन जे मुंबईला स्थापन केलं होतं, मुक्ती सदन जे केडगावला आहे आणि आर्य महिला समाज जो पुण्याला आहे. कोणी स्थापन केलं होतं? पंडित रमाबाई यांनी. कोणी स्थापन केलं होतं? पंडित रमाबाई यांनी. परंतु जर मी विचारलं की रमाबाई रानडे यांनी कोणती संस्था स्थापन केली होती किंवा यांनी कोणती सामाजिक संघटना स्थापन केली होती? तर त्यांनी सेवा सदन स्थापन केलं होतं मित्रांनो. काही ते कन्फ्यूज होण्याचं कारण नाही. पंडिता रमाबाई यांनी कोणतं संस्था स्थापन केली होती किंवा कोणती सामाजिक संघटना स्थापन केली होती? तर यांनी शारदा सदन स्थापन केलं होतं. परंतु जर मी विचारलं की सेवा सदन जी पुण्याला आहे ती कोणी स्थापन केली होती? ती रमाबाई रानडे यांनी स्थापन केली होती. कुठे स्थापन केली होती? पुण्याला स्थापन केली होती.